नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. दोन महत्वाच्या बातम्या आणि काही घडत असलेल्या घडामोडी या सगळ्या बघितल्या की मला आता चिंता वाटू लागली आहे. मी भय हा शब्द वापरत नाहीये, चिंता वाटू लागली आहे. राजकीय खेळीच्या मध्ये सामान्य माणसांच्या किंवा या सामान्य माणसांमध्ये आपापले व्यवहार उद्योग करणाऱ्या माणसांच्या आयुष्यात काही गडबड होणार आहे का, हे तपासण्याची वेळ जवळ आली आहे. दोन बातम्यांच्या पैकीचा एक व्हिडिओ आहे आणि दुसरी बातमी आहे. मी तुम्हाला पहिला आधी व्हिडिओ दाखवतोय, तो बघून घ्या. वकील आला होता. कोण होता तो वकील मी बघणार आहे आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम तर करणारच आहे मी. कारण तो वकील काय म्हणला की पवार साहेब, तो शरद पवार, तो अरे कोण तू म्हणणारा तो शरद पवार. आता वकिली कर, तुला नाही करेक्ट कार्यक्रम आज नाही उद्या केला ना तर शरद पवाराची पोरगी नाही, लक्षात ठेवा. पाहिला हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये शरद पवारांच्या कन्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रियाताई शरद पवार या हे भाष्य करतायत. यात त्या वकिलाविषयी बोलतायत. त्या वकिलाला म्हणतायत तुझा करेक्ट कार्यक्रम करू, तू कोण पवारांच्या विषयी असं बोलणारा. आणि त्या पवारांना तो पवार याबद्दल बोलल्याबद्दल त्या वकिलाला जाब विचारतायत. मुळात आपल्या सगळ्यांना भाषेच्या अडचणी ठाऊक आहेत. कशा आहे तो बघा. इंग्रजी आणि मराठीतला मूलभूत फरक काय आहे बघा. आदरार्थी अनेक वचन इंग्रजीमध्ये नाही. इंग्रजीसाठी आदरासाठीचा वेगळा शब्द आहे. म्हणजे मला जर एखाद्या माणसाला आदर द्यायचा असेल तर रिस्पेक्टफुल असं मी शब्द वापरतो, किंवा अजून दुसरे कुठले इंग्रजी शब्द असतात ती शब्द जे आदर दाखवणारे ती वापरतो आणि मग त्यांचा उल्लेख करतो. पण एखाद्या व्यक्तीचा ही इज शरद पवार असं म्हणणं, त्याचं मराठीतलं भाषांतर हे शरद पवार आहेत असा होतो. कारण इंग्रजीत आदरार्थी अनेक वचन नाही आहे. आपल्याकडं एक वचन अनेक वचन अशी शब्द आहेत. म्हणजे ते माझे वडील आहेत असं म्हणताना ही इज माय फादर असं मला म्हणावं लागतं. तिथे मी दे आर माय फादर असं नाही म्हणू शकत, कारण दे म्हणू तर बाप जास्त होतील ना, जरा गडबड आहे. त्यामुळं तिथे आदरार्थी शब्द वापरताना ही इज माय फादर हा शब्द वापरला की रिस्पेक्ट असतोच असं गृहीत धरायचं असतं. इंग्रजीमध्ये शरद पवारांनी एखादी गोष्ट अशी केली, शरद पवारांनी आपल्या मर्जीप्रमाणे पक्ष चालवला, आपल्या मर्जीप्रमाणे पक्ष चालवणारे हेच ते पवार आहेत असा शब्द वापरताना थेट इंग्रजी भाषांतर केल्यावर तो एकारार्थी असा वाटू शकतो. ठीक आहे, सुप्रिया सुळेंनी वकिलाच्या बोलण्याचा काय संबंध करायचा आहे तो वेगळा विषय. मला मुळात प्रश्न असा आहे की वकील हा व्यवसाय आहे, तो धंदा आहे. म्हणजे तुमच्या बाजूनी उभा असलेला वकील दे आर अजित पवार असं म्हणणार नाही, ही इज अजित पवार असंच म्हणेल. कारण तिथेही अजित पवार एकटेच आहेत ना. उच्चार इंग्रजीतला कोणाचाही असो तसाच होणार आहे जसा अजित पवारांच्या वकिलांनी शरद पवारांचा केलाय. पण अगदी इंग्रजीतलं भाषांतर जशास तसं करून त्याच्याबद्दलही सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न आणि सुप्रिया सुळेंचं धमकी देण्याचं प्रकार. धमकीच की, मी दुसरं काय समजू त्याला. म्हणजे हे जे वाक्य उच्चारलंय ना सुप्रिया सुळेंनी, ते फक्त वकिलाच्यासाठी नाही आहे. ते फक्त वकिलाच्यासाठी नाही आहे, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकांच्यासाठी हे वाक्य आहे. करेक्ट कार्यक्रम, हा जो करेक्ट कार्यक्रम हा शब्द जयंत पाटलांनी आणलेला, तो करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा आहे. करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय असतं. एक दिवस येईल तो वकील आयुष्यातून उठलेला असेल. एका टीव्ही चॅनलचे संपादक असलेले उदय निरुडकर जसे आयुष्यातून उठले तसं कदाचित ते असू शकेल. असे अनेक जण आहेत तो ज्यांनी विरोध केलाय, त्यांना आयुष्यातून उठावं लागलेलं आहे. कदाचित अजून कोणाकोणाचा नंबर असेल मला माहित नाही. कदाचित भाऊ तोरसेकर, आता ते काय उठवणार आहेत म्हणा भाऊ तोरसेकरांना आयुष्यातून, कारण भाऊ तोरसेकरांचं वयच आता 70च्या पुढे गेलेलं आहे. पण त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचा प्रकार पुण्यात घडला होताच. दुसऱ्या होता आम्ही, जिथे आमची ही वाढ लावण्याचा प्रकार होऊ शकतो. हा त्या प्रत्येकाला आहे. हे आपली बाजू मांडणाऱ्या, आपली भूमिका मांडणाऱ्या, जी भूमिका आणि बाजू राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्हे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणत नाही, शरद पवारांच्या या व्यक्तीच्या वेगळ्या विसंगत अशी असेल, त्याच्याशी संबंध ठेवणारी नसेल,
तेव्हा त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याची ही भाषा वापरली जाते. हा इशारा आहे त्यांच्या विरोधात काम करणाऱ्या प्रत्येकाला. हा प्रयत्न आहे विरोधात आलेला आवाज मंद करण्याचा, प्रसंगी बंद करण्याचा. म्हणजे हे असं आल्याबरोबर चलबिचल सुरू होणार आहे ना, गडबड सुरू होणार आहे ना, की बापरे आता धमकी येते, आता काही खरं नाही, आता धमकी येते, हे सुरू होणार आहे ना. आणि हे सुरू व्हावं यासाठीच हे केलं जात आहे, यासाठीच हे सगळं केलं जात आहे. म्हणूनच त्यावर मुद्दाम बोलावं लागलं. चला दुसरा प्रकार मी तुम्हाला दाखवतो. जयंत पाटील आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमामध्ये, बातमीत आहे म्हणजे मी म्हणत नाहीये, बातमीत आहे, ज्या गोष्टी स्पष्टपणे समोर आल्या त्या स्पष्टपणे सांगत आहे, अशा काही वर्तमानपत्रातल्या बातम्यात आलंय म्हणून मी तुमच्या समोर मांडतोय. महिलांना आव्हान केलंय की रस्त्यावर उतरा, संघर्ष करा, केसेस होऊ द्या, आपलं सरकार येणार आहे आणि आपलं सरकार आलं की या केसेस वापस घेणार आहेत. सरकार आल्यावर केसेस वापस घेतल्या जातात हा अनेकांचा भ्रम आहे. मी भुक्तभोगी आहे. विनंती करून 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 थकलोय अनेक महिन्यांच्या पासून. माझ्यावरच्या केसेस अजून वापस घेतल्या गेलेल्या नाहीत, अजून वापस घेतल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे सरकार कोणाचंही आलं तरी केसेस वापस घेण्याचा प्रकार होतोच असं नाही आहे. पण तरीही हे करा, आम्ही केसेस वापस घेऊ असं सांगून वापस घ्यायला केसेस व्हाव्या तरी लागतील आणि केसेस व्हायला काही गोष्टी कराव्या तरी लागतील, ते करण्याची सूचना केली जाते आहे. म्हणजे प्रसंगी अंगावर गुन्हे दाखल करून घ्या पण संघर्ष करा हा शब्द वापरला जातोय. माझा एक साधा प्रश्न आहे, हा प्रकार म्हणजे गुन्हेगारीला चिथावणी आहे, काही कृत्य करण्याला बाध्य करणं आहे, प्रोव्होक करणं आहे, त्याला उद्युक्त करणं आहे, काय याला काय म्हणायचं? याचा विचार कुठेतरी व्हायला हवा. तो व्हायला हवा यासाठी की हे जर सतत असं घडत राहिलं तर मग मात्र खूप कठीण होऊन जाणार आहे. मला या उद्युक्त करण्याला, या धमक्याच्या प्रकाराला सरळ सरळ आपल्यासमोर मांडायचं आहे आणि कुठली भूमिका घ्यावी याचा निर्णय आता लोकांनी घ्यायचा आहे, त्यासाठीच हे आपल्यासमोर मांडायला आलेलो. नमस्कार.